साहेबांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवणार आहोत आणि आनंदाची बातमी सर्व शेतकरी वर्गासाठी इतकं भरभरून देणारं नेतृत्व म्हणजे आपले देवाभाऊ आहे। 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देवाभाऊंनी केलेली आहे। त्याचबरोबर पूर्ण थकीत शेतकऱ्यांचं बिल 42,000 करोड रुपयाचं हे पण माफ केलेलं आहे। म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी, तरुणांच्यासाठी, महिलांच्यासाठी आणि ह्या राज्याच्या संपूर्ण विकासासाठी सातत्याने निर्णय घेणारं नेतृत्व आहे आणि आपण कार्यकर्ते म्हणून अशा पद्धतीचे समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थाने त्यांचा शिवाजी भाऊ तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आज 500 झाडांचं वृक्षारोपण केले आणि जे झाडं ऑलरेडी 5-5 वर्ष वाढलेले आहेत अशी झाडं त्यांनी सुंदरता पण आणि ऑक्सिजन सुद्धा आपण वातावरणामध्ये देऊन, कारण आता बघतो अल निनोचं संकट आहे आणि ह्या संकटामध्ये वृक्षारोपण करणं आणि त्याला जोपासणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आपण हे जे काही कार्यक्रम घेतलेले आहेत मी आपलं अभिनंदन करते आणि सगळ्याच उपस्थित प्रेरणाताई सुद्धा या ठिकाणी आलेल्या सहकारी सगळ्यांच्या सोबतीनेच हे असे कार्यक्रम सगळे यशस्वी होऊ शकतात आणि आपल्याला परत एकदा अभिनंदन करते की महानगरच्या वतीने चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम होत आहे। जास्तीत जास्त आपल्या नेतृत्वाला अपेक्षित असे आपण कार्यक्रम करूया आणि आपण सर्वजण आज त्रिधारा या आपल्या सर्वांच्या पावन आणि श्रद्धास्थान असते ठिकाणी आज देवाभाऊंच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांना त्या राजकारणामध्ये जनसेवा करण्यासाठी उच्च ते उच्च पद मिळो अशी प्रार्थना सुद्धा केली, आरती सुद्धा केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने देवाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण शुभेच्छा देऊ आणि ईश्वरचरणी आपण प्रार्थना केलेलीच आहे की त्यांना उत्तम आरोग्य आणि राजकारणातील यशाची सगळी पायऱ्या ते सहजरित्या पार करत लोकांची जनसेवा त्यांच्या हातून होत राहो। आणि दुसरं की जिल्हा नियोजन समितीमधून आपल्याला ह्या क्षेत्राच्या विकासासाठी निधीची मागणी जी केलेली आहे ती सुद्धा देण्याचा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आपली सगळ्यांची रजा घेते कारण मतदान चालू आहे।